पण आज सकाळी काही चॅनल्सच्या फोनोमध्ये त्यांनी ही माहिती दिली की विधानसभेच्या या पवित्र परिसरामध्ये साधारणतः ऑनलाईन गेम्स असतील, जुवा असेल, मद्यप्राशन असेल, सिगरेट पिणे असेल, मारापिटी असेल, या महाराष्ट्राच्या लोकशाहीच्या या पवित्र मंदिरामध्ये अशा घटना घडताच कामा नये. आणि या दृष्टीने मी जरी व्हिडिओ पाहिला नसला तरी त्याची सत्यता तपासण्यासाठी माझ्या मागणीनुसार आता माननीय अध्यक्षांनी मारापिटी झाल्यानंतर एथिकल कमिटी तयार केली आहे. या एथिकल कमिटीची ही जबाबदारी आहे की या कमिटीच्या माध्यमातून अशा घटनांच्या संदर्भामध्ये गंभीर दखल घेऊन जर या घटनेमध्ये तथ्य असेल तर संबंधितांना योग्य समज देणं, आणि फक्त योग्य समजच देणे नव्हे, आता भविष्यामध्ये तर लोकसभेच्या धर्तीवर आपल्या सर्वांना माहिती आहे की मोहित्रा नावाच्या खासदारांचं सदस्यत्व सुद्धा आपण रद्द केलं होतं. आणि म्हणून या पवित्र परिसरात असेल किंवा राज्याच्या कोणत्याही भूभागात असेल, जर एखादा लोकप्रतिनिधी, एखादा जनप्रतिनिधी हा अशा पद्धतीचं लोकशाहीला घातक असं वर्तणूक करत असेल तर त्याचं सदस्यत्व रद्द करण्याचाही नियम संसदेमध्ये आहे. आणि संसदेच्या धर्तीवर विधानसभेची समिती करावी जी साधारणतः संसदेत 15 सदस्यांची आहे. 2007-8 मध्ये मनमोहन सिंग साहेबांचं सरकार असताना तेव्हा सुद्धा काही खासदारांनी प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतले होते आणि आपल्याला माहिती आहे की तो प्रश्नासाठी घेतलेल्या पैशाच्या साठी 9 खासदारांचं सदस्यत्व रद्द केलं होतं. मला वाटतं की आता आपल्या राज्यात सुद्धा योग्य वर्तणुकीसाठी योग्य लक्ष ठेवणे आणि योग्य नियमाच्या चौकटीमध्ये एथिकल समितीने हा जो काही दर्जा लोकशाहीमध्ये कमी होत चाललाय त्या दर्जाला पुन्हा एकदा, शेवटी ही लोकशाही ही त्या हजारो शहीदांची आमच्यासाठी दिलेली मंगल देण आहे, मंगल कवच आहे, ज्यांनी प्राणाची आहुती देशाच्या चरणी अर्पण केली. ही त्यांची देण आहे. लोकशाहीमध्ये आपल्या बोटाला शाहीचा थेंब तेव्हा लागतो जेव्हा शहीदांनी आपल्या परिवाराची चिंता न करता आपल्या शरीरातला प्रत्येक रक्ताचा थेंब देशाच्या चरणी अर्पण केला, तेव्हा ही आपली लोकशाही आहे. आणि म्हणून या लोकशाहीच्या पवित्र मंदिरामध्ये अशा घटना झाल्या तर निश्चितपणे मी असेल की अजून कोणी असेल, चिंता केलीच पाहिजे. चिंता करत यावर उपाययोजना सुद्धा शोधल्याच पाहिजे. ठाकरे परिवारातले दोन्हीही बंधू एकत्र येत असेल तर आमच्यातच शुभकामना आहे, सदिच्छा आहे. आज राज्याच्या प्रगतीकरता छोटी छोटी राजकीय पक्ष ही स्वतंत्रपणे आपले विषय विचार मांडण्याच्या ऐवजी एकत्रित येऊन जनतेचा आवाज हा बुलंद करत असेल तर निश्चितपणे लोकशाहीला ते, मला वाटतं की शक्तिवर्धक आहे. आणि म्हणून दोघे भाऊ एकत्र येत असेल, खरं ते दोघे सख्खे जुळत भाऊ आहे, दोघे सख्खे मावस भाऊ आहे, त्यांनी एकत्र येण्यामध्ये आम्हाला काय आक्षेप आहे. शेवटी पथका अंतिम लक्ष्य नहीं है सिंहासन पर चढ़ते जाना, सब समाज को साथ लिए हमको है आगे बढ़ना. खरं तर नमो मातृभूमी जिथे जन्मभूमी, नमो आर्य भूमी जिथे वाढभूमी, नमो पुण्यभूमी जिये चाच कामी पडो देह माझा सदाती नमी, हा भाव 100 वर्षापूर्वी ज्या डॉक्टर हेडगेवाराजींनी सांगितला, तर राजकीय पक्ष हा तर 1952चा आहे. आम्हाला राजकीय पक्षापेक्षाही समाज परिवर्तन, व्यक्ती परिवर्तन हा आमचं उद्दिष्ट आहे. जर त्यांनी, उद्धवजी आणि राज ठाकरे साहेब एकत्र येऊन मराठी भाषिकांचा आवाज बुलंद करत असेल, देशामध्ये जगामध्ये मराठी भाषेचा सन्मान वाढवण्यासाठी मदत करत असतील, विज्ञान भाषा ही मराठी व्हावी, फक्त साहित्याचीच भाषा मराठी राहू नये, तर टेक्नॉलॉजी म्हणजे तंत्रज्ञानाची भाषा ही मराठी व्हावी, या दृष्टीने ते एकत्र येऊन मराठीच्या संरक्षण संवर्धनासाठी काम करत असेल तर मला वाटतं त्या दोन्हीही भावाच्या पाठीशी सरकार पूर्ण खंबीरतेने उभं राहील. विषयावर माझा बोलण्याचा अधिकार नाही, हा मोठा विषय आहे, अतिशय वरिष्ठ स्तरावरचा विषय आहे. आणि त्यामुळे मी प्रतिक्रिया देणं किंवा उद्धवजींनी प्रतिक्रिया देणं हे मला वाटतं की योग्य नाही. हा एक मोठ्या स्तरावरचा राष्ट्रीय चर्चेचा विषय हा माननीय मोदीजींनीच सांगितलेला विषय आहे आणि म्हणून यावर मी काही चर्चा करणं अयोग्य आहे. त्यांच्या रागापोटीचं वाक्य आहे, शिंदे साहेब आगे नसते तर आम्ही 2022च्या मध्य मध्य भागात आम्ही सरकारमध्ये आलो नसतो. शिंदे साहेबांनी स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराची मशाल घेऊन जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की ही मशाल काँग्रेसच्या ताब्यात चालली, तेव्हा देशहितासाठी
स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारासाठी समर्पित भावनेने पुढे काय होईल याची तमा न बाळगता वेडात दौड गे सात असे शुद्ध गाणं जे आपण ऐकतो तसं त्यांनी विचार न करता, कदाचित किती नुकसान त्यांचं झालं असतं मला माहित नाही, पण महाराष्ट्राच्या हितासाठी महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी ते आलेत आणि आता मात्र त्यांच्यामुळे आम्हाला नुकसान होत आहे असं म्हणणं म्हणजे मला वाटतं की कृतज्ञपणा होईल. आणि आता ते आंतरराष्ट्रीय स्तरावर मत व्यक्त करायला लागले. आमदार 20 आणि त्यांना जगाची चिंता. नाही ठीक आहे, सरनाईक साहेबांचं ते मत आहे आणि या 5 वर्षात जे राजकारण झालं त्या राजकारणानंतर कोणालाही वाटू शकतं की आता कोणी कोणाही सोबत येऊ शकतं, कारण काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना एकत्र येणं म्हणजेच दूध में थोडा दही आहे अशासारखी ती घटना आहे. आणि म्हणून सामान्यपणे कोणालाही वाटतं हे एकत्र येऊ शकतं तर जगात कोणी एकत्र येऊ शकतं. या आमच्याही मतदारसंघामध्ये आदिवासी विभागाच्या माध्यमातून जी कामं झाली त्याचा निधी दिलेला नाही आणि मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना सुद्धा या संदर्भामध्ये भेटून पत्र देणार आहोत की याची गंभीरतेने काळजी घेतली पाहिजे. काम करणारे छोटे मजदूर असतात, छोटे लोक असतात आणि आपण दुर्दैवाने त्यांचे पैसे थांबवले तर मला वाटतं की ही योग्य नाही. आणि या दृष्टीने सरकारने काळजी घेतली पाहिजे की आदिवासी विभागाच्या माध्यमातून आदिवासी हॉस्टेलचे पैसे असतील, त्यांच्या संदर्भामध्ये पुरवठ्यांचे पैसे असतील, त्यांच्या विद्यार्थ्यांचे पैसे असतील किंवा आदिवासी क्षेत्रामध्ये केलेल्या कामाचे पैसे असतील, यामध्ये काळजी घेणं हे सरकार म्हणून आमची निश्चित जबाबदारी आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.